आता लोक म्हणतील की रस्त्यावरच्या आंदोलनाला पर्याय नाही. आपण जर इतिहासाकडे नजर टाकली तर अण्णा हजारेंचं आंदोलन होईल असं वाटलं नव्हतं. मी ज्यांच्याशी बोलतो, जे अगदी भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठीराखे आहेत, ते देखील म्हणतात की काही काही गोष्टी चुकत आहेत, त्या आम्हालाही मान्य आहे. लोकशाहीवादी परिवर्तन इथे असलं पाहिजे. तरुण आपण म्हणतो की राजकारणापासून अलिप्त आहेत, ते आता राजकारणाकडे झुकत चाललेले आहेत आणि ही चांगली स्वागतार्ह गोष्ट आहे. भारतामध्ये विरोधी पक्ष अतिशय दुबळा आहे. म्हणजे राहुल गांधी हा एक ठळक अपवाद आहे काँग्रेसमध्ये. माझ्या मते राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते नाही आहेत. राहुल गांधींचाच स्वतंत्र पक्ष आहे. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज संवाद. मंडळी, आजचा आपला संवादचा विषय आहे या धुरांचं काय होणार. अर्थातच पार्श्वभूमी CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीची आहे. एक संघटन जे ऑनलाईन स्वरूपात किंवा डिजिटल स्वरूपात उदयाला आलं आणि पुढे म्हणजे आपल्या देशात त्याने एक चळवळीचं स्वरूप आज धारण केलेलं आहे. ऑनलाईनचं रूपांतर हे प्रत्यक्ष घटनेमध्ये किंवा घटनाक्रमामध्ये या ठिकाणी झाल्याचं आपल्या निदर्शनास येतं. मग ते दिल्लीतलं आंदोलन असू द्यात किंवा अगदी आता पुण्यात होऊ घातलेलं आंदोलन. अभिजित दिपके नावाच्या एका तरुणानं हे एका अर्थाने आव्हान पेललं आणि आज त्याचं काय सुरू आहे हे आपण दैनंदिन बातम्यांमधून ऐकत असतो, पाहत असतो. याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत की या धुरांचं नेमकं किंवा या पक्षाचं नेमकं पुढे काय होणार आहे आणि आणखी काही पैलू ज्याच्यावरती विचार मंथन आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत हेमंत देसाई सर. नमस्कार सर, आपलं स्वागत स्टुडिओमध्ये. देसाई सर ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत, भाष्यकार आहेत. सर, माझा पहिलाच प्रश्न म्हणजे अभिजित दिपके एक मराठी तरुण देशात असतो, US मध्ये असतो आणि तिथनं म्हणजे निमित्त ठरलं CJ चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांनी धुराची उपमा विशिष्ट घटकाला दिली आणि तिथून CJPची निर्मिती झाली. पण CJP हे माध्यम जे आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे, तो एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म खरं तर सोशल मीडियावरती उदयाला आलेला. या अशा प्लॅटफॉर्मला किंवा अशा या संघटनेला संघटन म्हणायचं का, हाच माझा पहिला प्रश्न. हा प्रश्न अतिशय चांगला आहे आणि मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीच्या मदतीने अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. आता लोक म्हणतील की रस्त्यावरच्या आंदोलनाला पर्याय नाही. तो पर्याय नाहीच आहे, पण अजून एक पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि रस्त्यावरचं आंदोलन अधिक प्रभावी होण्यासाठी म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. यशस्वीपणे जर आपण बांगलादेशमध्ये, श्रीलंकेमध्ये, नेपाळमध्ये याच माध्यमातून लोकांना संघटित करण्यात आलं होतं. याच माध्यमातून वेगवेगळे मेसेजेस टाकण्यात आले होते. आणि आपल्याला आठवत असेल की नेपो किड्स ही जी कन्सेप्ट होती, नेपाळमध्ये श्रीमंत राजकीय नेत्यांचे, उद्योगपतींची मुलं ही कशा पद्धतीने पार्ट्या करतात, लोकांच्या पैशांनी मजा करतात, याचे व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर तिथे एक ठिणगी पडली की आपल्याला काहीच मिळत नाही आणि हे राजकीय नेते, सरकारी अधिकारी, उद्योगपतींची मुलं हे आपल्या पैशावरती मजा करतात. या प्रकारचं आंदोलन तिथे फार यशस्वी झालं. ते अर्थात हिंसक झालं आणि आपण नेहमीच म्हणतो की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचं हिंसक आंदोलन कधी होता कामा नये. परंतु जर तुम्ही 2011 सालचं उदाहरण घेतलं तर त्यावेळी ऑक्युपाय वॉल स्ट्रीट हे आंदोलन मोठं झालं होतं, ज्यामध्ये सगळ्या म्हणजे वॉल स्ट्रीट अमेरिकेचं शेअर बाजार, पण अन्य ठिकाणच्या शेअर बाजारांना घेराव टाकला लोकांनी. का टाकला की काही मोजक्या कंपन्या, मोजके उद्योगपती हे सगळे संपत्ती त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमी किंवा वेल्थ होती आणि जगामध्ये विषमता निर्माण होती. त्या आंदोलनाच्या नंतर थॉमस पिकेटीने कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी सर्वे करून, संशोधन करून दाखवून दिलं की जगामधली विषमता असते, विषमतेची तीव्रता फार वाढलेली आता. आणि ते आंदोलन किती अर्थपूर्ण होतं ऑक्युपाय वॉल स्ट्रीट हे दिसून आलं. ते अर्थात फिजल आउट झालं, पण लोकांच्या समोर एक मुद्दा गेला की बाबा विषमता आहे फार मोठ्या प्रमाणात आता. त्याचप्रमाणे जस्मिन रेव्होल्युशन जी झाली होती, जी बहारीनपासून वेगवेगळ्या देशामध्ये, इजिप्तमध्ये तहरीर स्क्वेअरमध्ये झाली, त्यावेळी टेक्नॉलॉजीचाच
वापर करण्यात आला आणि तशाच टेक्नॉलॉजी आता आणखीन प्रगत आविष्कार त्याचा आता बघायला मिळतो आणि त्या पद्धतीने जर या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर हे आंदोलन झालं असेल आणि ज्या आंदोलनाला आपण बघितलं की काही कोटींमध्ये प्रतिसाद मिळाला आणि मग लोकांनी सांगितलं की दिल्लीमध्ये मात्र गर्दी कमी झाली, पण हे आंदोलन जे असतं ते आपण दिल्लीमध्ये किती गर्दी झाली याच्यावरनं या आंदोलनाची विश्वसनीयता किंवा त्याची प्रभाव किती हे अधोरेखित होतच असं नाही. याचं कारण असं आहे की टेक्नॉलॉजीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मनामध्ये ठिणगी निर्माण झालेली आहे आणि त्या ठिणगीचं जी मोठं काय त्याचं फुलून येईल ती आग आणि ती मतपेटीमधनं त्याची क्रांती होऊ शकते, ज्याचा अंदाज आपल्याला येणार नाही. कारण तरुण हे एक प्रकारे याच माध्यमातून व्यक्त होतात. जर आजच्या पिढीचं व्यक्त होणंच ते माध्यम असेल तर तिथे व्यक्त झाले हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. यात दोन दृष्टिकोनातून बघितलं जातं. म्हणजे एक तर पहिला म्हणजे मला वाटतं मला वाटतं नाना पाटेकरचं एक भाषण मी कधीतरी ऐकलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की कुठलं व्यासपीठ होतं, मंच होतं ते मला आठवत नाही, की भीड का मतलब संघटन नाही आहे. म्हणजे कारण आपण जर फॉलोअर्सच्या भाषेत किंवा किती लोक, जसं आता भारतीय जनता पक्षाच्या एकूण सभासद संख्यापेक्षा ही मोठी संख्या ही CJPचे फॉलोअर्सची आहे. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग की भारत म्हणजे काय नेपाळ किंवा अमेरिका नाही, हा दुसरा दृष्टिकोन. तर या दोन्ही दृष्टिकोनातून जर बघितलं तर मग हे आंदोलन आपल्याला कुठे उभं असल्याचं दिसतं. किंवा ही चळवळ, तुम्ही तर रिव्होल्युशन हा शब्द वापरला, क्रांती घडवायची म्हटलं तो तर म्हणजे अगदीच खूप हे आहे. तर या दोन्ही दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की आपण जर इतिहासाकडे नजर टाकली तर अण्णा हजारेंचं आंदोलन होईल असं वाटलं नव्हतं. 1973 सालची गोष्ट सांगतो. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, 1972 साली मी पुण्यामध्ये आपण जिथे आपली मुलाखत सुरू आहे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये होतो मी. आणि त्याचवेळी अभूतपूर्व दुष्काळ पडला आणि पुण्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यांमधनं मराठवाड्यातनं विशेषतः तांडेच्या तांडे यायला लागले आणि ते बेरोजगारांचे तांडे होते. त्याच नंतर तेव्हा इंदिरा गांधींची लोकप्रियता जबरदस्त होती, कारण 71 सालीच बांगलादेशचा विजय झाला आणि गरिबी हटवाची घोषणा देऊन त्यांची लोकप्रियता जबरदस्त होती. निवडणुका झाल्या होत्या, यश मिळालं होतं. त्यानंतर सतत पडणारे दुष्काळ, त्यामुळे निर्माण होणारी महागाई आणि धान्याचा दर्जा, रेशनवरती मिळणारा धान्याचा दर्जा सुमार होता, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या. आणि त्याचवेळी गुजरातमध्ये विद्यापीठामध्ये जो कॉपी असेल किंवा एकूण भ्रष्टाचार याच्यावरून आंदोलन सुरू झालं. त्याला नवनिर्माण आंदोलन हे नाव मिळालं आणि त्याला जयप्रकाशजींनी सपोर्ट केला. बघा, 71 साली इंदिरा गांधीची लोकप्रियता जबरदस्त होती, 73 साली त्याला टाचणी लागली आणि ते बिहारमध्ये ते आंदोलन सरकलं आणि बिहारच्या विद्यापीठाने कॉलेज बंद केली लोकांनी. आणि गुजरातमध्ये तर चिमणभाई पटेल यांचं सरकार गेलं. विधानसभा बरखास्त करा अशी मागणी करण्यात आली. विधानसभा कशी काय बरखास्त करणार, पण एवढं प्रेशर होतं की विधानसभा बरखास्त करण्यात आली. आणि त्यानंतर ते आंदोलन सगळं पसरलं आणि इंदिरा गांधी पुढे आणीबाणी लागली. हा सगळा इतिहास आहे. पण इंदिरा गांधींची लोकप्रियता कमालीची कमी झाली त्याच्यामुळे. तेव्हा कुठल्याही प्रकारची ही माध्यमं नव्हती. सगळी माध्यमं सरकारच्या हातात होती. ती प्रभावशाली होती. टेलिव्हिजन हा नुकताच मुंबईला 72 साली आला होता, तुम्हाला माहिती असेल, आणि 58 साली दिल्लीला आला. पण तो अतिशय कमी होता आणि तिथे फक्त करमणुकीचे कार्यक्रम, बातम्या, सरकारी बातम्या असायच्या. हे असून सुद्धा ही क्रांती त्यावेळी झाली आणि त्यावेळी ती क्रांती जी होती, आणीबाणीनंतर जी क्रांती आली, मी आणीबाणीमध्ये प्रत्यक्ष इंदिरा गांधींना त्यांच्या घरी दिल्लीमध्ये भेटलेलो आहे. यशवंतराव चव्हाणांना भेटले होते त्यावेळी. आणि त्यांचं म्हणणं असं होतं स्पष्टपणे की देशामध्ये आता एक अराजक सदृश स्थिती आहे, त्याला बड्या देशांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या पाठिंब्याने विरोधी पक्ष हे करतोय आणि म्हणून मला आणीबाणी शिस्तीला, कठोर शिस्तीला पर्याय नाही, असं त्यांचं वाक्य असायचं. तेव्हा प्रचार असायचा. आपल्या देशामध्ये शिस्त नाही कुठल्याही प्रकारची, उत्पादनाला शिस्त नाही, कामगारांच्या सारखे संपवतात, रेल्वेचा संपवतो, रोको केला जातो आणि हे देशाला घातक आहे, म्हणून मी आणीबाणी लावली, असं त्यांचं ठाम मत होतं. आणि ती आणीबाणी उठवल्यानंतर आपण प्रचंड विजयी होऊ असं त्यांना वाटल्यामुळे, तसा सल्ल्यामुळे मिळाल्यामुळे त्यांनी आणीबाणी लवकर उठवली, 2-2.25 वर्षामध्ये. आणि जेव्हा उठवली त्यावेळी आम्ही दिल्लीमध्येच होतो. त्यावेळी मोहन धारियांना आम्ही भेटलो होतो. त्यावेळी मोहन धारिया
हे तरुण तुर्क तरुण म्हणून तुर्क. म्हटले गेले आणि मोहन दारिया यांचा आणीबाणीला विरोध होता हो. आणि ते तुरुंगातही होते. त्यानंतर सांगायचा मुद्दा असा की हे अनपेक्षित सगळं होतं. हे लोकांना कल्पना आलेली की इंदिरा गांधींना माहीत नव्हतं की आपला पराभव होणार आहे आणि पराभव म्हणजे दारुण पराभव होणार आहे. बरं. त्याचप्रमाणे आज जे अभिजितने केलं लावलं बीज, हं. ते एकटा अभिजितच हे सगळं करेल असं नाही. आता भविष्याच्या पोटात काय आहे, अजून कुठे ठिणग्या पडणार ते आपल्याला माहिती नाही. पण गोष्ट अशी आहे हं. की आज मी ज्यांच्याशी बोलतो, जे अगदी भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठीराखे असतात, हं. ते देखील म्हणतात की काही काही गोष्टी चुकतायत त्या आम्हालाही मान्य आहे. हं. पण ते पुढचा त्यांचा प्रश्न असतो की राहुल गांधींवरती आमचा विश्वास नाही, असं त्यांचा पुढचा त्यांची मांडणी ती असते की आम्हाला राहुल गांधी हे सशक्त पर्याय होईल असं देऊ शकतील असं वाटत नाही. पण आता राहुल गांधीच पाहिजे असं नाही. राहुल गांधींनी काही गोष्टी पुढे आणलेल्या आहेत. अभिजित दिपके असो किंवा कोणी असो, पण अस्वस्थता आहे, लोकांना पर्याय नाहीये आणि म्हणून याच्यामधनं एक असा वेगळाच पर्याय निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही बघितलं की नेपाळमध्ये हा जो पर्याय होता, तो लोकांनी लोक कल्पना तरी केली होती का त्याची? एक किंवा कलावंत, एक हां. कलाकार. हो, हां. कलाकार. तर त्यामुळे असं काहीही होऊ शकतं. लोकशाहीवादी परिवर्तन इथे असलं पाहिजे आणि हे तरुण याच्यामध्ये जास्त भाग घेत आहेत. जे तरुण आपण म्हणतो की राजकारणापासून अलिप्त आहेत, ते आता राजकारणाकडे झुकत चाललेले आहेत आणि ही चांगली स्वागतार्ह गोष्ट आहे असं मला वाटतं. तुम्ही बोलत असताना एका शब्दाने एका शब्दाकडे माझं लक्ष वेधलं गेलं, तो म्हणजे अराजक. इंदिराबाईंच्या काळात देखील त्यांना असं वाटलं की देश अराजकाकडे चालला आहे आणि म्हणून मला आणीबाणी लावावी लागते आहे. आज देखील हे आंदोलन ज्यावेळी उभं राहतंय त्याकडे देखील त्याच दृष्टिकोनातून सत्ताधाऱ्यांनी पाहिलंय. त्यांच्याकडून तशी टीका होते, तशा पद्धतीच्या टिप्पणी किंवा आरोप देखील होत आहेत की अराजक माजवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि तो कुठून तरी म्हणजे स्पॉन्सर्ड किंवा सपोर्टेड बाय कुठनं तरी वेगळ्या ठिकाणावरून हे सगळं घडतंय. नाही, याच्यामध्ये कसं आहे की कुठलीही प्रस्थापित व्यवस्था असते, ती विरोधकांना बदनाम करणं, त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करणं हे करतेच. तो आज जर आपण विचार केला तर भारतामध्ये विरोधी पक्ष अतिशय दुबळा आहे. त्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर जयप्रकाश नारायण, राजनारायण, मधु लिमये, तुम्ही मोरारजी देसाई, म्हणजे संघटना काँग्रेस होती, जनसंघ होती, जनसंघ होता, समाजवादी होते. इतके नेते होते, ते इतके प्रभावशाली होते. त्या सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकावं लागलं त्यांना. म्हणजे टाकलं त्यांनी, कारण त्यांचा प्रभाव असल्यामुळे. आज जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणारे तेवढे निर्भय नेते, म्हणजे राहुल गांधी हा एक ठळक अपवाद आहे काँग्रेसमधला. माझ्या मते राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते नाही आहेत. राहुल गांधींचाच स्वतंत्र पक्ष आहे. बर. तो या अर्थाने की राहुल गांधी यांची आयडिओलॉजी पूर्णपणे काँग्रेसची असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन आपण बघू की नेहरू जसं मार्क्सवादाकडे झुकलेले होते, डाव्या राजकारणाकडे, हो. आणि ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते अतिशय प्रभावी झाले होते. जयप्रकाश नारायण हे डावीकडे झुकलेले होते. ते जे सगळे होते आणि यशवंतराव चव्हाणांना सुद्धा असं वाटत होतं ते डाव्या विचाराचेच होते. यशवंतराव चव्हाण ते बेरजेचं राजकारण म्हणजे काय, त्यांना असं वाटायचं की काँग्रेस हा एक मुख्य धारेतलाच पक्ष आहे. काँग्रेसमध्ये आपण हिंदुत्ववादी काही जण आहेत किंवा उजव्या विचाराची काही मंडळी आहेत, त्यांना अल्पसंख्येत टाकण्यासाठी म्हणून हे सगळे लोक आपल्याकडे आले पाहिजेत, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे आज आपण असा विचार केला तर राहुल गांधी हे पूर्णपणे अतिशय तत्वनिष्ठ, मग तुम्ही त्यांना एकारलेले किंवा काही म्हणा, ते आणि नेहरू गांधी फॅमिली हे वेगळे आहेत असं जेव्हा सुरुवातीला काही यश नव्हतं तेव्हा सुद्धा मी होते त्यांच्याबरोबर. असा काहीतरी युक्तिवाद ज्याच्यामुळे स्वतःचं सुद्धा समाधान मनातल्या मनात झालं नसेल, पण काहीतरी युक्तिवाद करतात. मुद्दा असा की याच्यामुळे होतं की प्रादेशिक पक्ष संपले, काँग्रेस पक्ष सुद्धा संपला, तर मग पर्याय काय? मग अशा वेळी असं वाटतं की अभिजित सारखा जो असेल, कोणी असेल, असा जर काही पर्याय, अभिजित दिपके हा इंडिव्हिज्युअल नाही, पण असा काही पर्याय जर काही निर्माण झाला तर नवीनच पक्ष निर्माण झाला तर काय हरकत आहे? पण आता राहुल गांधींना तुम्ही जर निर्भय किंवा निर्भयपणे लढत असणारा युवा नेता म्हणत असाल, तर मग राहुल गांधी या CJP ला का समर्थन उघडपणे देत नाही किंवा त्यांच्यासाठी रस्त्यावरती उतरत नाही?
नाही, आता साधी आपण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की हे आंदोलन हे त्यांनी स्वतंत्रपणे काँग्रेसच्या मदतीशिवाय सुरू केलेलं आहे. हं. मग हे आंदोलन बोगस आंदोलन आहे, हे काही दिवस टिकणारं आहे, अशा प्रकारची टीका राहुल गांधींनी केलेली नाही आहे. हां, जर राहुल गांधी आता काही जणांचं म्हणे राहुल गांधी तिथे का गेले नाहीत? माझं म्हणणं आहे, की राहुल गांधींनी तिथे जाण्याची गरजच नाही आहे. राहुल गांधी तिथे गेले तर काय टीका केली असती? अरे वाह! आयती गर्दी मिळाली, त्याच्यावरती स्वार व्हायला राहुल गांधी तिथे गेलेले आहेत. त्यामुळे हे त्या आंदोलनाला एक वेगळं वळण प्राप्त झालं असतं. भारतीय जनता पक्षाला ची इच्छा होती, की राहुल गांधी तिथे जावं. म्हणजे मग हे राहुल गांधींचंच पिल्लू आहे असं म्हणायचं. आता राहुल गांधी तिथे गेले नाहीत, तर आता काही जणांनी अशी टीका सुरू केली जी छापून आली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, ही भाजपचीच ही आहे, की काँग्रेस पुढे येऊ नये म्हणून एक छोटासा पर्याय निर्माण झाला तर बरं आहे, असं. म्हणजे या आंदोलनाला या ना त्या पद्धतीने बदनाम करायचं. कारण बघितलं असं होतं की हा विषय कुठल्या कुठे गेला म्हणजे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काय म्हटलं की अ, म्हणजे त्यांनी नंतर त्याचा अर्थात हे केलं की बाबा मला तसं म्हणायचं नव्हतं. जे काही बोगस वकील आहेत किंवा बनावट डिग्री घेऊन काम करणारे वकील आहेत त्यांच्या बाबतीत त्यांना मी धुरळ असं संबोधलं. पण पुढे मग त्याचा अर्थ असा काढला गेला की नाही सगळ्याच बेरोजगारांना किंवा देशातल्या तरुणांना धुरळ असं म्हटलं गेलं. ही झाली पहिली घटना आणि त्यानंतर मग ही सगळी सीजेपीची निर्मिती आणि मग ते जंतर मंतरवरचं आंदोलन आणि मग शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा असं इथवर म्हणजे विषय कुठल्या कुठे गेला असं देखील त्याकडे बघितलं जातं. एक आपण लक्षात घ्या, की आपल्याकडे न्यायमूर्ती तारकुंडे हं, यांच्यासारखे एम एल राणे, मोठमोठे हं, कायदे पंडित, सिरवई, सेटलवाड हे हं, कायदे पंडित हे मानवी हक्काचं संरक्षण व्हावं किंवा जो सर्वहारा वर्ग आहे त्याच्या केसेस घ्यायच्या, हे या लोकांनी काम केलं. अनेक जजेसनी हे एच आर खन्ना हे आणीबाणीच्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारे हं. असे अनेक जजेस जे काही जण इंदिरा गांधींच्या त्या काळच्या वादग्रस्त भूमिकेचं समर्थन करून चापलुसी करणारे सुद्धा होते. पण त्याचवेळी अनेक जजेस असे होते मोजके, की ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सेन्सॉरशिपच्या विरोधात आणि विशेषतः संविधानाने जे हक्क दिलेले ते चिरडून टाकले असेल त्याच्या विरोधात भूमिका घेतली. मध्यंतरीच्या काळामध्ये मोदी सरकारच्याच काळामध्ये 4 जजेसनी भूमिका घेतली हो. आणि त्यापैकी एक जज जे आहेत ते एका वादग्रस्त प्रकरणामध्ये आढळले, ते सरन्यायाधीश झाले आणि त्यानंतर ते राज्यसभेवरती गेले. आजही आज संजय राऊतांनी हा मुद्दा सकाळच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये गेला, की अनेक जजेस काही परदेशात गेलेले आहेत आणि आता जजेस आणि राजकीय नेते यांचा एक प्रकारचा संगनमत साठवलोट निर्माण झाले, असा थेट आरोप त्यांनी केला आणि तो आरोप आता अलीकडच्या काळात चिकटला जातोय. म्हणजे धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दल इतका आदर व्यक्त होत होता. ते त्यांच्याकडच्या गणपतीच्या कार्यक्रमाला जेव्हा पंतप्रधान गेले, तेव्हा त्यांची प्रतिमा कमी झाली त्यांची. किंवा एका अतिशय खर्चिक मोटरसायकलवरती एक निवृत्त सरन्यायाधीश महाराष्ट्रातलेच बसले आणि त्यांनी आपला फोटो व्हायरल केला. त्याच्यावरनं यांचे प्रायोरिटीज काय आहेत किंवा यांचा एकूण दृष्टिकोन काय, हाही अधोरेखित झाला. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, की जजेस तुम्ही जो म्हणाल, की जजेसपासून विषय सुरू झाला. म्हणजे आज प्रत्येक वेळी असं वाटतं, की आता चंद्रचूड गेले, आता सूर्यकांत हे तरी चांगले निघतील, ते गेले होते आता हे तरी चांगले निघतील, हे तरी लोकांचे प्रश्न पुढे नेतील. तसं काहीही होत नाहीये आणि त्यामुळे जी निराशा होते. आता ज्यावेळी ते म्हणाले, की झुरळ या शब्दाचा हं, वापर मी सरसकट तरुणांच्या विरोधात केला नाही. पण मुळातच झुरळ आणि बांडगुळ हा शब्द त्यांनी ज्या ठिकाणी वापरला, तो मुळातच चुकीचा होता. कोणाबद्दल होता? तो या प्रकारच्या एक्सप्रेशनच त्यांचं चुकीचं होतं. ते अभावितपणे बोलून गेले याचा अर्थ असा आहे, की त्यांची विचार पद्धतीच अशा प्रकारची असण्याची दाट शक्यता आहे. बरं. आणि ज्या जजेस किंवा ज्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर दिवसेंदिवस कमी होतोय. हे आपण स्पष्टपणे म्हणायला पाहिजे, की शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची केस काय येत नाही याचं काय उत्तर आहे? जर त्यांना विचारलं, असं जाब विचारला यांना, हं. तर त्यांच्याकडे काय उत्तर आहे? त्यांच्याकडे काही उत्तर नाही त्याचं. आणि त्यामुळे सूर्यकांत यांनी मात्र एक चांगली गोष्ट केली. ते झुरळ म्हणाले, म्हणूनच ठिणगी निर्माण झाली. ही चांगली गोष्ट आहे. अ, पण आता ही ठिणगी निर्माण झाली ती आता म्हणजे आपण पाहतो की पुण्यापर्यंत किंवा संबंध देशभरामध्ये सगळं पसरलं.
आणखी एक त्याच्याकडे बघताना बोललं जातं की हे ज्याचा उल्लेख आपण आत्ता केला की हे आपचं पिल्लू आहे, केजरीवालांचं पिल्लू आहे. कारण कधी काही अभिजित त्यांच्यासोबत काम करत होते आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये हा स्पेस मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू आहे, असं देखील बोललं जातंय. हां, म्हणजे त्याच्यात तसा काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. म्हणजे एक तर अभिजितनी पॉलिटिकल काम केलं ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे की हं. राजकारणाशी आमचा काही संबंध नाही असं सांगण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याच्यामुळे उलट त्याचा अनुभव अधिक चांगला हे झाला. आणि आम आदमी पक्षालाच जर काही करायचं होतं थेट, तर त्यांनी थेट अनेक आंदोलनं केलेली आहेत आत्तापर्यंत हं. आणि ती थेटपणे त्यांनी आंदोलनं केली असती. आम आदमी पक्षाने ठळकपणे हं. याबद्दल काही म्हटल्याचं मला आठवत नाहीये हं. आत्ता, की बरं. आंदोलनाला पाठिंबा किंवा विरोध. हं. आणि त्यांनी व्यवस्थित त्याबाबतची जी काही त्यांची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की संजय सिंग वगैरे जे लोक आहेत ते आम आदमी पक्षाचे जे लोक आहेत काही, ते नक्कीच या आंदोलनाबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती असेल. आणि आम आदमी पक्षाला असं काही वाटणार नाही की बाबा हे नवीन एक कोणतरी कॉम्पिटिटर आपल्याला निर्माण झालाय. कारण आम आदमी पक्षाच्या महत्वाकांक्षा आता पंजाब पुरताच मर्यादित राहणार आहेत. कारण पंजाबमध्ये पुन्हा आपली सत्ता सरकार टिकवणे. वाचवावी, कारण ती शक्यता तीच देखील कमी दिसते आता. दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की प्रत्येक ठिकाणी पराभव प्रादेशिक पक्षाचा होतोय आणि तो होण्याच्या दृष्टीने स्टेप बाय स्टेप हालचाली होत आहेत. आजच मी तुम्हाला सांगतो की पंजाबमध्ये काही आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरुद्ध चौकशा सुरू झाल्या, आरोप सुरू झाले. आत्ताच त्यांनी काही त्यांचे नेते टॅप केलेले असतील. म्हणजे एक तर जथ्था गेलेलाच आहे, बरं. ज्याला पंजाबची सगळी सूत्र दिली होती. हं. तो तर माणूस तो राघव बहल हा हो. तर गेलाच. हं. पण आजही यांची पद्धत अशी आहे की काही माणसांना ते म्हटलं की इतक्यात आमच्याकडे येऊ नका, तुम्ही तिथेच राहून आमचं काम करा. ही जी पद्धत आहे बघा, आता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्ष देखील फोडण्याची हो. प्रक्रिया सुरू आहे आणि योग्य वेळेला ते होते. म्हणजे ही प्रक्रिया सुरू आहे आणि काही जण त्या ठिकाणी मनाने गेलेलेच आहेत आणि त्यांना कोणी अडवू शकत नाही. आणि ही पद्धत ते त्या योग्य वेळ ते निवडतात आणि त्या पद्धतीने शेवटचा एक बॉम्ब टाकतात. मुद्दा असा आहे की सर सरसकटपणे पक्षांतर बंदी कायद्याची अवहेलना होती आहे. काल अभिषेक मनु सिंघवींनी परत सांगितलं हं. हं. की हा जो मूळ पक्षाची जी व्याख्या आहे की हं. पक्षांतर म्हणजे जर टू दोन थर्ड तृतीयांश. गेले तर तुमचा पक्ष जातो, असं नाहीच आहे. त्या कायद्यामध्येच म्हटले की पक्ष म्हणजे फक्त आमदार खासदार नव्हे, तर पक्ष बरोबर. म्हणून जे एंटिटी आहे ती. ते सगळं विसरलं जात आहे. केस पेंडिंग ठेवायची आणि आता ममता बॅनर्जींचं तशाच प्रकारे केलं जातंय. उलट त्या पलीकडे जाऊन त्यांनी जे पत्र दिलं हं. की आपला जो नेता आहे तो, तर त्यांनी सांगितलं की ममता बॅनर्जींनी जे पत्र दिलं ते फोर्जरी केलेलं होतं. ज्या पद्धतीने अजितदादांवरती आरोप झाला होता, तुम्हाला हो. आठवत असेल. की त्या सह्या. हां, जे 4 दिवसांचं सरकारच्या वेळी. तसं ममता दीदींवरती आरोप करून त्यांच्या घरावरती सी-आय-डीचे हे सी-बी-आयचे लोकं गेले, छापा टाकला. अशा प्रकारचं दडपण आणण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न होतो. मुद्दा असा की जे पुण्यामध्ये अ, वेगवेगळ्या पेठांमध्ये किंवा विलेपार्ले, डोंबिवली अशा ठिकठिकाणी जे विचारवंत असतात लोकल, जे अस्वस्थ होते ते इंदिरा गांधींच्या आणीबाणीमुळे, हं. जे अस्वस्थ होत होते काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे बरं. किंवा आम आदमीच्या पक्षाच्या भ्रष्टाचारामुळे, हं. उद्धव ठाकरेंच्या काही भूमिकांमुळे, हं. त्यांना हे पक्षफोडीचं राजकारण हे मान्य आहे का? हं. उद्या जर याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष फोडण्यात आला, हं. तर ते त्यांना मान्य होईल का? त्यांची नैतिकता कुठे गेली आहे? त्यांची नैतिकता खुंटीला बांधून ठेवली का? त्यांची रिॲक्शन काय येत नाही? म्हणजे जे अस्वस्थ होत होते इंदिरा गांधीच्या काळामध्ये बरं. राज्यपाल पदांचा दुरुपयोग होत होता. बरं. नंतर आयाराम गयाराम संस्कृती कशी आलेली हे आहे हे 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 विचारवंत देखील म्हणजे तथाकथित विचारवंत देखील दावणीला बांधले गेले तसं झालं. असं असं दिसतंय. चित्र. म्हणजे ते एका खरं. बघा आता हा मुद्दा याकडे येणारच आहे की 12 वर्ष नेहरूंच्या पेक्षा सरकपणे आता मी कसा सत्तेवरती हो. आहे हे सांगण्यात येते आणि सगळ्या टीव्ही चॅनल्सना वेठीस धरून ते लोकांच्या पुढे मांडण्यात येते. आज तर ठिकठिकाणी पूजा अर्चा आणि हो. सगळे उत्सव सुरू आहेत की जे मोदींनीच हे सगळं फक्त केलेलं आहे. मोदींच्या शिवाय मंत्रिमंडळात दुसरं कोणीच नाहीये. बरं. केवळ मोदी ही प्रत्येक गोष्ट करतात.
सकाळी तर नळाला आपण आहे पाणी. ना त्याकडे म्हणजे मला ते तपोपूर्तीचा विषय म्हणजे तपोपूर्तीच हा शब्द वापरला जातोय. मी गेले 4-8 दिवस तेच टीव्हीवरती बघतोय. आज वर्तमानपत्रांमध्ये, बातम्यांमध्ये, लेखांमध्ये, जाहिरातींमध्ये तो आहे म्हणून त्याकडे मी येणारच आहे. फक्त मला थोडंसं आणखीन म्हणजे सीजेपीच्या बाबतीत अ, एक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप, टीका ह्या सगळ्या होत असतानाच आत्ता सीजेपीने जे काही आंदोलन उभं केलंय, तर त्या आंदोलनामुळे सरकार घाबरलंय. अशी परिस्थिती आहे का? किंवा काय सरकार घाबरणारच नाही, की ते त्यांना जुमानणार नाही अशी परिस्थिती आहे? काय त्याचं सरकारच्या दृष्टिकोनातून किंवा मला त्या असं वाटतं संदर्भाने की विचार करताय? सरकारने हे ज्या पद्धतीने हँडल केलं, म्हणजे असं आधी जे चित्र निर्माण झालं होतं हं, की अभिजित आला की त्याला अं, त्याच्या मुसक्या आवळल्या जातील, हं, तसं काही झालं नाही. कारण ज्या प्रकारे त्याला एक प्रसिद्धी मिळाली आणि वातावरण निर्मिती झाली, तर सरकारने असा विचार केला की आपण अशी जर दडपेगिरी केली. हे तुम्ही आठवण करा की रामदेव बाबाचं आंदोलन झालं, हो. तेव्हा ज्या पद्धतीने त्याला तो बाईचा विषाद पळवून जाण्याचा त्यांनी बरोबर. प्रयत्न केला, पण ज्या प्रकारे ते हँडल करण्यात आलं किंवा अण्णा हजारेंचे आंदोलन, ते आणि याच्यात फरक आहे. म्हणजे हे जास्त हुशार आहेत असं माझं म्हणणं आहे. बरं. या मंडळींनी हुशारी करून त्यांनी असं दाखवलं की याला काय फारसं महत्त्व नाही, ठीक आहे, असे आंदोलन होत असतात आणि आम्हीच त्यांना घेऊन जातो एअरपोर्टवरनं. बरं. आधी काय सांगितलं की त्या आंदोलनकर्ते सो हौशी असल्यामुळे हो. ज्या सुसंघटितपणे किंवा पूर्णपणे व्यवस्थापन करून आंदोलन जसं अण्णा हजारेंचं चालू होतं, हो. तसं हे आंदोलन झालं नाही. नाही. म्हणजे अगोदर सांगण्यात आलं की तुम्ही एअरपोर्टवरती या. हं, त्याच्या अगोदर सांगितलं होतं दुसरी जंतर मंतरवर डायरेक्ट या. हं, काही अगोदर सांगितलं होतं कोणाला की पोलीस स्टेशनला या. हं. तो जो गोंधळ झाला त्याच्यामध्ये आणि मग व्यवस्थितपणे त्याला तिथे आणण्यात आलं आणि कुठच्याही काही गडबड न करता पोलीस काठ्या मारतायत, वेटावेटी होते, असं काही झालं नाही. पोलिसांनी असं सरकारने दाखवलं की बघा तुम्हाला आंदोलन करायचं करून दिलं तुम्हाला आणि म्हणजे त्यामुळे आम्ही आम्ही काहीही तुम्हाला आडकाठी आणत नाहीयेत आणि त्यामुळे एक प्रकारे जर तसं काही झालं असतं तर आंदोलन अधिक प्रभावी किंवा यशस्वी झालं असतं. पण म्हणजे की ते जे आंदोलन मोठं होऊ नये ज्या याचं पद्धतीने राजकीय याची खबरदारी अशी घेतली खबरदारी गेली. त्यांनी राजकीय व्यवस्थित घेतली. कौशल्य दाखवलं. राजकीय कौशल्य भारतीय जनता पक्षामध्ये नक्कीच आहे. काँग्रेसला 70 वर्षाचा इतिहास म्हणतात. हं, म्हणजे कारभार 70 पेक्षा हं, कमी वर्षाचा आहे प्रत्यक्षात. पण तो असतानाही हं. काँग्रेसने ज्या चुका केल्या, त्या चुका हे अजून तरी करत नाही ठळकपणे. हे मात्र मान्य केलं पाहिजे. यांचं यश, राजकीय यश अधिक आहे. बरोबर. हे सीजेपीची मंडळी म्हणजे अभिजित असलेत किंवा त्याचे जे काही सहकारी आहेत किंवा कार्यकर्ते आपण म्हणूया त्या परिचय आंदोलनातले अ, ते या विरोधकांनाही फारसं काही स्थान देत नाहीयेत. म्हणजे मग काँग्रेस असेल किंवा एकूणच सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली ही काही इंडिया आघाडी आहे. तर त्यांच्याविषयी त्यांचं काही फार पॉझिटिव्ह असं काही मत नाही, की हे देखील अपयशी आहेत किंवा यांनी देखील आपलं तेवढंच नुकसान केलंय. म्हणून त्यांना ते जाणीवपूर्वक दूर ठेवतात. असं देखील एक चित्र आहे. आत्ता जर आपण बघितलं तर अभिजित तिपकेच्या एक संपूर्ण संघटन म्हणजे त्यांनी 3 प्रवक्ते नेमलेले आहेत. हं, पण त्याच्या पलीकडे काही कार्यकारिणी आहे त्यांची हं. किंवा प्रत्येक शहरामध्ये वेगळी समिती आहे. असं काही झालेलं नाही आणि त्यांनी नाव तर दिलेले कक्रोच जनता पार्टी आहे. बरोबर. ते पार्टी आहे म्हणजे ती पॉलिटिकल एंटिटी आहे. पॉलिटिकल अस्तित्व त्यांचं आहे. हो, कारण जर पार्टी हा शब्द वापरला याचा हो, अर्थ हा काही हौशी नाट्यप्रयोग नाही आहे. हो. त्यामुळे यापुढे त्यांना संघटितपणे आणि नीट मॅनेजमेंटचे जे स्टुडंट्स असतील हं, त्यांची मदत घेऊन त्यांना याला एक सुसंघटित स्वरूप द्यायला लागेल. नाहीतर हं, हं, एखादं दिशाहीन हं, जहाज जसं भरकटलं जातं तसं आंदोलन भरकटू शकतं. हं, आंदोलनामध्ये जेव्हा हे एक आंदोलन एक ठीक आहे. हं, ज्यावेळी तुमचा पक्ष होईल तेव्हा त्या पक्षामध्ये काही माणसांना घुसवण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो. आतून पक्ष मुळातच पोखरण्याचाही प्रयत्न होऊ शकतो, की हा पक्ष यशस्वी होऊ नये किंवा भारतीय जनता पक्ष असाही प्रयोग करू हं. शकते, की काँग्रेसपेक्षा हे बरे आहेत ना. हो. हा जर आपण थोडीशी यांना ताकद दिली, म्हणजे ते प्रयोग करतील. आत्ता मी त्या आंदोलनाबद्दल काही म्हणत नाही. हं. ते ते तसं भारतीय जनता पक्षात थेट विरोधच आहे आत्ता हो. त्यांचा. कारण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत आणि त्याच्यापुढे जाऊन अभिजित दिपके असं म्हणाले, की जर त्यांना जबाबदारी घ्यायची नसेल, केवळ काही हं. अधिकाऱ्यांना बाजूला केलं असेल आणि धर्मेंद्र प्रधानांना जबाबदार नसेल, तर पंतप्रधान जबाबदारी घ्यावी.
म्हणजे त्यांनी थेट पंतप्रधानांवरती सुद्धा टीका केली की जर त्यांना काढायचं असेल तर तुम्ही राजीनामा, असा लॉजिकल आपण अर्थ काढू शकतो त्याचा. हो. आणि ते योग्यच आहे. जर तुम्ही त्यांना, धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव हे त्यांचे अगदी खास जवळचे नेते आहेत, त्यामुळे ते अयशस्वी होऊच शकत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि आता त्याच्या पुढे जाऊन त्यांनी एअरफोर्सची मदत घेतली, याच्यामध्ये आर्मीची मदत घेता येते, ते अतिशय हास्यास्पद लेवलला झालेलं आहे. आणि सगळं PMO करतायत, पंतप्रधान करतायत, त्यांचं पूर्ण लक्ष आहे. बघा, काहीही झालं तरी पंतप्रधानांचं परिस्थितीवरती कसं लक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे हा जो माइंड गेम आहे ना, ते व्यवस्थित खेळतात. की आता बघा की नेहरू आणि मोदींची तुलना करायची आणि नेहरूंना कमी कमी हे करायचं. आणि नंतर सातत्याने मोदीजी सांगतायत की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते 1947 साली नाही, त्याच्या अगोदरपासूनच या सशस्त्र क्रांतीच्या लढाया सुरू होत्या, म्हणजे ज्या केवळ काँग्रेसच्या नव्हत्या. आणि त्यानंतर हा जो आपला स्वातंत्र्याचा इतिहास आहे तो मुघल इथे आले, त्यांच्याशी आपण राजे लढत होते. आणि त्यामुळे हा 500 वर्षांची ही लढाई आहे. म्हणजे काय की स्वातंत्र्य लढाई गांधी नेहरूंची जी आहे ती कमी करायची. 47 सालानंतर आपली अनेक वर्ष आपण वाया घालवली. म्हणजे ती नेहरू ते अगदी राजीव गांधींपर्यंत, मनमोहन सिंगांपर्यंत वाया गेली आपली, असं ते दाखवतात. आणि नवा इतिहास सुरू झाला, नवं पर्व सुरू झालं, ते विशेषतः 2014 पासून. वाजपेयी सुद्धा त्यांनी मागे टाकलेले आहेत. वाजपेयींबद्दल, वाजपेयींच्या जयंती आणि पुण्यतिथीला आठवणी काढायच्या, पण माझ्यापासूनच इतिहास सुरू होतो. कंगना म्हणाली होती की 2014 पासूनच आपला देश स्वतंत्र झाला. आणि त्याच्या पलीकडे ती असं म्हणाली होती की सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल सुद्धा ते राष्ट्रपती होते असं तिला वाटत होतं. तिच्या दृष्टीच तिला वेगळी लाभलेली आहे. त्यामुळे आणि आपण बघितलं तर 2014 नंतर आणि 2013 पासून जेव्हा मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले, तेव्हा त्यांनी अनेक ऐतिहासिक चुकीची विधानं, अज्ञानमूलक अशी विधानं केली होती. ज्यावेळी त्याच्यावरती बरीच टीका झाली की त्यांना इतिहास धड माहीत नाही, ताजा अलीकडच्या घटना सुद्धा त्यांना ती माहिती नाही आहेत. आणि त्यामुळे केवळ काँग्रेसला बदनाम करण्यासाठी म्हणून ते चुकीच्या गोष्टी सांगतात. आणि त्यामुळे त्यांचं हसही झालेलं होतं. पण ठीक आहे, आता ते गेले 12 वर्ष आहेत, त्यामुळे त्यांनी नवा विक्रम केलेला आहे. आणि पण त्याला तपपूर्ती आज म्हटली जाते. तर या तपपूर्तीमध्ये, म्हणजे तपपूर्ती म्हटलं तर काही तपश्चर्या जणांनी, त्यांनी केली आहे, तर त्याचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल? मला असं वाटतं की तपपूर्तीच्या पेक्षा ही तापपूर्ती अशी आपण म्हणता येईल. हा एक देशाला ताप झालेला आहे. म्हणजे मोदींनी काहीच केलं नाही असं मी कोणीच म्हणणार नाही. मोदींपेक्षा मोदी सरकारने, म्हणजे सगळ्या सरकारने, एका माणसाला काही सगळं हे देण्याचं कारण नाही. जर आपण इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल जर आपण या मोदी सरकारने काही गोष्टी केल्या, म्हणजे उदाहरणार्थ मुंबईत तुम्ही कुठेही गेलात किंवा पुण्यात आहे, एलिव्हेटर्स, एस्केलेटर्स, लिफ्ट्स किंवा जास्त पादचारी पूल, उड्डाण पूल, रस्ते बांधणी याच्यावरती त्यांनी भर दिला आहे. हाच भर सुवर्ण चतुष्कोन योजना किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी वाजपेयींच्या काळात झाली. वाजपेयींना हे प्रसिद्धीचं ज्ञान नसल्यामुळे त्यांनी त्याची प्रसिद्धी तेवढी केली नाही. हा एक भाग आहे. पण हे इन्फ्रास्ट्रक्चरचं श्रेय नितीन गडकरींना देतात का? तर देत नाहीत ते. नितीन गडकरींनी जेव्हा व्हिजन मांडली होती की जलवाहतूक वरती मी भर देणार आहे, आणि तेव्हा ते खातं त्यांच्याकडे होतं, त्यांना त्याच्यातनं बाजूला केलं. गंगा शुद्धीकरण प्रोजेक्ट आणि त्याबद्दल त्यांच्या अनेक कल्पना होत्या, त्या याच्यातनं सुद्धा त्यांना बाजूला केलं आणि फक्त त्यांच्याकडे रस्ते हे खातं ठेवलं. त्यांचा कुठेही जास्त प्रवाह होऊ नये. अरुण जेटली ज्यांनी GST बाबत एकमत सगळ्यांमध्ये घडवलं, त्याचं श्रेय त्यांना पुरेसं देण्यात आलं नाही. सुषमा स्वराज ज्या परराष्ट्रमंत्री होत्या, त्या सुषमा स्वराज यांना फक्त काय परराष्ट्रमंत्री त्यांची कामगिरी काय ठेवली की परदेशात ज्या ज्यावेळी युद्धामुळे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा अन्य अडचणीमुळे जे भारतीय अडकलेले आहेत त्यांना तिकडनं आणण्याची कामगिरी त्यांनी केली असं दाखवण्यात आलं. पण ज्या सुषमा स्वराज यांनी युनायटेड नेशन्समध्ये गाजवली त्यांच्या भाषणामुळे, पण मोदींच्या सगळ्या दौऱ्यात त्यांनी नेलंच नाही. जयशंकर यांना सुद्धा निवडक दौऱ्यामध्ये नेलं जातं आज. त्यामुळे परराष्ट्र धोरण हे माझं आहे, कारण नेहरूंची प्रतिमा एक आंतरराष्ट्रीय प्रतिमा झालेली होती, कारण ते अलिप्तता चळवळीचे एक उद्गाते होते. किंवा बांडुंगला जी परिषद झालेली होती
त्या परिषदेमध्ये त्यांनी फार महत्त्वाची भूमिका केली. कोरियन युद्ध जे आहे 2 कोरियामधलं ते मिटवण्यामध्ये नेहरूंची भूमिका होती. आणि शिवाय वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मंचावरनं अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा नेहरूंनी ज्या पद्धतीने अमेरिकेच्या त्या तत्कालीन अध्यक्षांना वाजवलं होतं तिथे जाऊन, किंवा इंदिरा गांधींनी वाजवलं होतं किसिंजरना, निक्सनना, तशी प्रतिमा आपली व्हायला पाहिजे म्हणून शपथविधी सोहळ्यास त्यांनी अनेक देशांच्या प्रमुखांना इन्क्लुडिंग नवाब मलिकांना बोलवलं आणि आपली तशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि असं दाखवलं की मोदी जेव्हा जेव्हा परदेशात गेले तेव्हा तिकडच्या परदेशस्थ भारतीयांना बोलवून मोदी 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 असं गजर करायचा. पण एवढं करून सुद्धा आपण जर आज बघितलं तर आपण पूर्णपणे अमेरिकेच्या आहारी गेलेलो आहोत. आहारी जाऊन सुद्धा आपला तसा फायदा झाला नाही, उलट आपला तोटा झाला आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये पाकिस्तानबाबत अमेरिकेची भूमिका अत्यंत सलगीची होती. पाकिस्तानचा वापर लष्करी तळ अमेरिकेचा तिथे होता. त्यासाठी अमेरिकेला एक दक्षिण आशियामध्ये एक सगळ्या टापूवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून पाकिस्तानचा उपयोग होता. म्हणून त्यांनी पाकिस्तानला जवळ केलं. त्यावेळी चीन आणि पाकिस्तान हेही जवळ होतं. चीनने आपल्यावरती आक्रमण केलं. अशा पूर्णपणे संघर्षमय आणि आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल वातावरणामध्ये इंदिरा गांधींनी जेव्हा रशियाशी जवळीक केली आणि रशियाकडनं शस्त्रास्त्र तर आपल्याला मिळालीच, पण त्याच्या अगोदर जर बघितलं तर आपल्या 1950च्या दशकातच आपले अनेक पोलादाचे कारखाने असेल किंवा अनेक त्यासाठी टेक्नॉलॉजी ही रशियाची होती किंवा पोलंडची होती, किंवा म्हणजे रशियाचे जवळचे जे देश होते ईस्ट युरोपियन कंट्रीज म्हणजे वॉर्सा करारात जे हे देश होते, हे सगळे हे रशियाच्या जवळ होते, सोव्हिएत रशियाच्या जवळ. आणि सोव्हिएत रशिया भारताच्या जवळ आला आणि त्याचा आपल्याला पाकिस्तानबरोबरच्या युद्धामध्ये 1965 साली 1971 साली दोन्ही वेळा आपल्याला फायदा झाला रशियाचा. आणि नंतर सुद्धा रशियन तेलाच्या संदर्भात आपल्याला फायदा होतोय. इराणचा फायदा आपल्याला तेलाच्यामुळे संदर्भात खूप झाला. रशियाचा फायदा असा की रुपयामध्ये सुद्धा अनेक आपले व्यवहार झाले त्यांच्याशी. त्यामुळे हा जो सगळा फायदा, स्ट्रॅटेजिक फायदा आपल्याला अगदी युपीएच्या काळापर्यंत होत होता, तो आज जर बघितलं तर आज तेवढा फायदा होत नाही आपला. त्यामुळे आता की विरोधी पक्षाची देखील एक स्पेस निर्माण झालेली आहे आणि ती स्पेस अभिजित दिपके नावाचा एक तरुण CJPच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या अनुषंगाने माझा आता प्रश्न आहे की जो शेवटचा प्रश्न आहे की जसं अण्णा आंदोलनाने काँग्रेसला घरी बसवलं तसं CJP सारखी चळवळ, आंदोलन किंवा काय आपल्याला म्हणायचं ते या सरकारला घरी बसवेल. नाही, म्हणजे सरकारचंही भवितव्य आणि या चळवळीचे भविष्य काय ते सांगा. नाही, मला असं वाटतं की हे फक्त CJPचं काम नाही आहे, तर CJPला सर्वसामान्य तरुण विशेषतः जो भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे, अनेक देशांपैकी भारत तरुणांचा देश आहे, तर तो किती लोक प्रतिसाद देतात म्हणजे केवळ हे अभिजित दिपकेचं काम नाही आहे. हे सगळ्या तरुणांची जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता कशा प्रकारे व्यक्त होती आहे याच्यावरती अवलंबून आहे. जर तरुण दिवसभर रील किंवा यूट्यूब खेळत बसला आणि तो एकमेकांशी जोडला गेला नाही, किमान सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला नाही त्यांनी, आणि अभिजितला जे वाटतंय ते त्यांना वाटत नसेल, त्यांना काहीच वाटत नसेल, माझ्या मते की केवळ नीट परीक्षा हा मुद्दा नाही आहे. आज मुद्दा असा आहे की शिक्षण परवडेन असं झालेलं आहे आणि कॅपिटेशन फी हा किती महत्त्वाचा मुद्दा होता आणि आता डोनेशन्स किती उकळतात. आणि सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातले अनेक जण शिक्षण सम्राट आहेत जे लुटतात सगळे मिळून. त्या सगळ्यांविरुद्ध पक्ष कुठलाही असो, काँग्रेस असो, उद्धव ठाकरेंचा पक्ष असो, राष्ट्रवादी असो, शरद पवारांचा, अजितदादांचा, ते पक्ष ज्या पद्धतीने लुटतायत त्याच्या विरोधात असंतोष निर्माण झाला पाहिजे. अजून एक गोष्ट आहे की जी हे सगळी राजकीय पद्धत जी आहे की आज उघड भुजबळ म्हणतायत की बाकीच्यांची जर लेकी सुना किंवा पोरं बाळं हे इस्टॅब्लिश होत असतील आणि आमच्या पोराबाळांना काही नाही, म्हणजे राजकीय पक्षामध्ये सुद्धा आता जे इस्टॅब्लिश सत्ताधारी आहेत अनेक वर्षाचे, त्यांच्यामध्ये भुजबळांना वाटते की आपण वंचित आहोत आता आणि आपल्याला कमी मिळाले. तर ते याचा अर्थ असा आहे की हे सगळे मिळून वाटून खात आहेत. सर्वसामान्यांच्या पोराबाळाची कुणाला चिंता नाही, काहीही चिंता नाही त्यांना फक्त सत्ते. हा जो मुद्दा जो असेल, हा जो मुद्दा जो लोकांच्या लक्षात आला, हा मुद्दा खरं तर लोकांच्या हृदयामध्ये काळजामध्ये वन्नी चेतवावा असा इतका संताप येणारा हा मुद्दा आहे.
आज मला सुद्धा आत्ता सुद्धा संताप येतो हे सांगताना तुम्हाला, की हे काय चाललंय बाबा, असं वाटत कसं नाही. किंवा अजून एक मुद्दा सांगतो, की हे लोक जोपर्यंत व्हॅनिटी व्हॅन घेऊन नेते फिरतात सभांच्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे, मी नाव न घेता सांगतो तुम्हाला, किंवा गाड्यांमधनं ताफे घेऊन फिरतात विरोधी पक्षांचे नेते सुद्धा, जोपर्यंत ते चालत फिरत जात नाहीत. मी तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ शिवसेना भवन जिथे आहे, जर तुम्ही दादर वेस्टला गेलात आणि तुम्हाला दादर ईस्टला जायचं असेल समजा, किंवा पुढे कुठेही जायचं असेल, माटुंग्याला जायचं असेल किंवा पुढे सायनला जायचं असेल, तुम्हाला तिथे 1.5 तास बसमध्ये किंवा टॅक्सीमध्ये किंवा गाडीमध्ये थांबायला लागतं. आज इतका ट्रॅफिक मुंबईत आहे. हा ट्रॅफिक जॅमचा प्रश्नामुळे आपला वेळ वाया जातो, प्रदूषण वाढतं याच्यामध्ये. हा प्रश्न कोणालाही, म्हणजे जे दादरमध्ये नेते राहतात त्यांना सुद्धा जर समजत नसेल हे, किंवा रस्त्यावरती उतरावं असं वाटत नसेल, तर काय करणार. तिथे मला त्याच भागामध्ये एक काँग्रेस पुढारी भेटला आणि तो म्हणाला, मला वाहतूक हा माझा विषय आहे आणि आम्ही याच्या संबंधी निवेदन देणार आहोत. म्हटलं, निवेदन देऊन हा असा प्रश्न सुटेल का? रस्त्यावरती उतरा, मला कसं वाटत नाही आहे याच्यामध्ये. आणि जोपर्यंत हे नेते गाडीमधनं उतरत नाहीत, लोकलमधनं प्रवास करत नाहीत, बसमधनं प्रवास करत नाहीत, तोपर्यंत यांना काहीही कळणार नाही याच्यामध्ये. तुम्हाला थोडंसं शरीराला तोशी स्वीकारली पाहिजे, पक्ष कुठलाही असो. तोपर्यंत आता एक शेवटचं उदाहरण सांगतो. मी बसनीच प्रवास करतो आजही. मला टॅक्सी, ओला उबेर मला परवडत नाही. मी एक दिवस पाहिलं की एका बसवरती प्रबोधनकार ठाकरे उद्यान हा शेवटचा स्टॉप होता, थांबा होता, आणि जो मोठा डेपो आहे, ती बस, त्याचं नाव PT असं टाकलं, PTC, प्रबोधनकार ठाकरे, हां असं काहीतरी. मग मला म्हटलं की मी कंडक्टरला विचार, हा काय प्रकार आहे म्हणून, प्रबोधनकार ठाकरे, लाज वाटते का तुम्हाला म्हणायला म्हणून. तर ते म्हणाले, नाही आता काय शॉर्ट याच्यामध्ये आहे. हेच कसं गेलं म्हणलं तुम्ही, प्रबोधनकार ठाकरे म्हटलं इथे राहायचं का मुंबईत म्हटलं, असं मी त्याने दम मारला. त्याचं काही चूक नव्हतं, मी तिथे जरा हे केलं. त्यानंतर मी त्याच्यावरती डेपोमध्ये जाऊन सांगितलं की हे चुकीचं आहे, या सगळ्या बसेस तुम्ही बदलल्या पाहिजे, आणि पोस्ट लिहिली. त्याच्यानंतर ताबडतोब 2 पक्ष जागे झाले आणि त्यांनी तिथे जाऊन आंदोलन केलं. तिकडनं मला फोन केला की तुम्ही डेपोच्या याला दम मारा म्हणून. तर मी म्हटलं, आता तुमच्या याने झालं असेल तर ठीक आहे, कोणाच्या याने जर काठीने साप मारला गेला तर काही हरकत नाही. सांगायची गोष्ट अशी की मुंबईमध्ये सुद्धा या प्रश्नावरती, आता हा खरं म्हणजे भावनात्मक प्रश्न आहे, या प्रश्नावरती संबंधित पक्ष जागे झाले. पण मूळ प्रश्न काय आहे की बसेस या अडकून पडतात, बसेसची संख्या कमी आहे. आणि आज मोदी म्हणतात की तुम्ही मेट्रोने प्रवास करा, मेट्रोचं तिकीट जास्त हे त्यांना माहिती नाही आहे, लोकलचं तिकीट कमी आहे, मेट्रो सगळ्यांना परवडू शकत नाही. आणि आज मीडियामध्ये काम करणारे बहुसंख्य लोक, त्यांच्याकडे गाड्या आहेत, ते फर्स्ट क्लासनी जाऊ शकतात, ते विमानाने प्रवास करतात, त्यांचा आणि सामान्य जनतेचा संबंध तुटलेला आहे. त्यामुळे त्याला काय सामान्य माणसाचं दुःख कळत येत नाहीत. पण ठीक आहे, या सगळ्या निमित्ताने धुरांच्या तोंडून का होणार काहीतरी हुंकार फुटतोय, धुरं बोलतायत, ही एक आशादायी 100% आशादायी आहे. अभिजित दिपकेला तर मी शुभेच्छा देतो. कारण आम्ही लहानपणी शाळेत शिकलो होतो की 3 जीव असे आहेत की जे एक म्हणजे पक्षी वर्गातला कावळा, त्यानंतर सस्तन वर्गातला उंदीर आणि संधिपात वर्गातला झुरळ. हे 3 असे आहेत की ते जीवशास्त्र शिकलो आपण, हे सर्वहारी आहेत, त्यांना काही पण चालतं खायला. म्हणजे ते कचरा खातात, कागद खातात, काय सजीव निर्जीव सगळ्या गोष्टी ते खातात, आणि म्हणून ते तग धरून राहतात. आणि त्यामुळे ते जितके झुरळ पाण्यात टाकलं ना तरी सुद्धा हे काठावरती येण्याचा प्रयत्न, त्यांचं इन्स्टिंक्ट जे आहे ते जगण्याचं ते कायम राहतं. अर्थात ते उपद्रवी ठरू नये हीच अपेक्षा आहे, उपयुक्त ठरावं या दृष्टिकोनातनं, या सकारात्मक दृष्टिकोनातनं आपण त्या सगळ्याकडे पाहावं. आणि बघूयात, जसं तुम्ही म्हटलं की पुढे काय होईल माहिती नाही, मात्र शुभेच्छा तुम्ही आणि तुमच्यासारख्या विचारवंतांनी त्यांना देणं अपेक्षित आहे. बघूयात पुढच्या काळात काय घडतंय. आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या, छान विश्लेषण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect.
टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.